नमस्ते. अर्जुनने दार उघडलं तर समोर स्मिता होती. या म्हणत अर्जुन समोरून हलला. आभा कशी आहे? आता तर एकदम ठीक वाटते आहे. तुम्ही दोघी गप्पा मारा, मी जरा बाहेर चक्कर मारून येतो, अर्जुन म्हणाला. ठीक आहे. अर्जुन बाहेर निघून गेला. मग स्मिता आभाच्या दिशेने गेली. कशी आहेस? ठीक आहे. तुम्ही दोघं टीव्ही पाहत होता? हो. मुलगा एकदम चांगला आहे ना? स्मिताने हसत प्रश्न विचारला. हो, आभा हळू आवाजात म्हणाली. पण आज साडी का घातली आहेस? स्मिता म्हणाली. अशीच घातली. तो काही म्हणाला नाही? त्या दिवशी जसं भाषण देत होता तसाच आज सुद्धा बोलत होता, आभा म्हणाली. बोलतो तो कडू, पण काहीही म्हण, तुझ्यासाठी खूप मेहनत घेतली त्याने, स्मिता म्हणाली. हो, केलं तर आहेच, पण मी काय करू त्याच्यासाठी? त्याला तर माझी गरजच नाहीये. काय माहिती असू शकेल? नाही, इम्पॉसिबल आहे, आभा म्हणाली. तुला तो आवडतो का नाही? स्मिता म्हणाली. आधी तर अजिबात आवडत नव्हता, पण आता ठीक वाटतो. मला सुद्धा आता ठीक वाटतो. आधी तू त्याच्याबद्दल सांगायची तेव्हा मी विचार करायचे. माहिती नाही काय टाईपचा माणूस आहे, पण आता पारखून घेतलं. मुलगा कमाल आहे, स्मिता भुया उंचावत म्हणाली. यार, तो हसला की बस रे बस. काय सांगू मी? उफ, एकदम कातिल द्या, आभा म्हणाली. मी तर कधी नाही पाहिलं, नेहमी तर गंभीर असतो, स्मिता म्हणाली. मी सुद्धा आज पाहिलं, पहिल्यांदाच, आभा म्हणाली. का? असं काय केलं तू की तो इतका हसला? आभाच्या खांद्याला खांदा लावत स्मिता म्हणाली. आभा सरळ होत म्हणाली. मी काही नाही केलं, टीव्ही पाहून हसत होता. ठीक आहे ग, मी गंमत करतेय. आधी तू सांग, तुला ठीक कसं केलं? मिठी मारून? ओरडून? आभा डोळे फिरवत म्हणाली. मिठी मारणार? आणि हा काय म्हणाला? स्मिता म्हणाली. काय सांगणार? म्हणत होता ती साडी का घातली. माझं बोलणं सिरियसली घेत नाहीस, आणि अजून काय काय? तू शांतपणे ऐकून घेतलं? हो, चुकीचं तर बोलत नव्हता, मग काय बोलणार मी? आता तरी साडीबद्दल, नाहीतर आल्यावर परत ओरडेल तो, स्मिता म्हणाली. नाही, जे बोलायचे ते बोलून झाले त्याचं, मग आता का बदलू? दोघी गप्पा मारण्यात बिझी होत्या. तेव्हाच अर्जुन आला. दार उघडं पाहिलं आणि तो म्हणाला. अजूनही अक्कल आली नाही का? दार उघडं का ठेवलं आहे? स्मिता उभी राहिली आणि लगेच म्हणाली. मी विसरले. इतकं विसरणं चांगलं नाही. आणि तुम्ही पण विसरलात? आभाकडे पाहत तो म्हणाला. मी लक्ष नाही दिलं, मला वाटलं स्मिता बंद करेल, आभा हळूच म्हणाली. स्मिताने अर्जुनला गंभीर झालेलं पाहिलं आणि ती दाराजवळ यायला लागली. मी जाते. अर्जुन काहीच म्हणाला नाही, पण जाता जाता स्मिता म्हणाली. दार लावून घे आभा. ती गेली आणि अर्जुनने दार लावून घेतलं आणि तो बेडवर बसला. आभा त्याच्याशी काही म्हणाली नाही आणि तो सुद्धा काही म्हणाला नाही. आभा आता जेवण बनवायची. ती जेव्हा कधी नॉनव्हेज बनवायची तेव्हा अर्जुनसाठी सुद्धा बनवायची, कारण ती जेव्हा धक्क्यात होती तेव्हा तिने त्याला नॉनव्हेज बनवताना पाहिलं होतं. परीक्षा झाली आणि आभा आता दुसऱ्या वर्षात गेली होती. काही दिवस झाले आणि आभा म्हणाली,
मी पीजी मध्ये राहायला जाणार आहे, तुम्ही गाडी पाहू शकता. मला हे ऐकून धक्का बसला, पण तो शांतपणे म्हणाला, कधी? 2-3 दिवसात, जेव्हा तुम्हाला वेळ असेल. ठीक आहे, मी उद्या पाहतो, अर्जुन म्हणाला. आबा स्वयंपाकघरात जात बोलली, थँक्स. जेवण बनवायला जाताय तुम्ही? अर्जुनने विचारलं. हो, आबा म्हणाली. माझ्यासाठी बनवू नका, मी बाहेर खाईन किंवा बनवून घेईन. अर्जुन आधीसारखाच म्हणाला. का? आभा म्हणाली. तुम्ही गेल्यावर असंच राहायला लागणार, मग उगाच सवयी का बिघडवू. अर्जुन कोरडेपणा आणत म्हणाला. मग तुम्ही सुद्धा या, एकत्र बनवू, आभा म्हणाली. अर्जुन उठला नाही. मग ती परत म्हणाली, प्लीज. अर्जुन उठला आणि किचनकडे गेला. दोघांनी एकत्र जेवण बनवलं आणि मग अर्जुन एकदम म्हणाला, तुम्हाला माझं कुठल्या वागण्याचा राग आला आहे? असं तर नाही ना? नाही. का? आव्हाने त्याच्याकडे पाहत प्रश्न विचारला. अर्जुनने त्याची नजर खाली केली. असंच विचारलं, तुम्हाला असं तर वाटत नाही ना की मी तुमच्यामुळे इथून जात आहे? आभा म्हणाली, मला असंच वाटत आहे. अर्जुनने जेवताना वर न पाहता म्हणाला, असा विचार करू नका, तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही तर माझी किती मदत केली. मी जातीये कारण माझे आई बाबा येणार आहेत. 1 वर्ष झालं ना, ते यायच्या आधी मला नवीन जागेत जायचं आहे. खोली शोधली आहे? अर्जुन तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. हो. तुम्ही एकट्या की अजून कोणी आहे? 2 मुली आधीपासून आहेत, आभा म्हणाली. त्यांच्याकडे कोणी येत जात नाही ना? नाही, तिथे फक्त मुली राहतात. अर्जुन उभं राहून बोलायला लागला. कोणावर जास्त विश्वास नाही ठेवायचा. काही खायला प्यायला दिलं तर ते न घेणं कधीही चांगलंच. मला समजत आहे, आभा म्हणाली. समजत असेल तर ठीक आहे, पण मला तुम्ही फार हुशार वाटला नाही कधी, अर्जुन म्हणाला. का? काचं उत्तर नाही. तुम्ही सामान आवरून ठेवा, मी उद्या गाडीची सोय करतो. आभाने मान हलवून होकार दर्शविला. दुसऱ्या दिवशी ती तिथून गेली आणि अर्जुन आणि तिच्यातील लिंक तुटली होती. आणि आता वर्तमान काळात. कुठे मेलीस? चहा करायला कधीपासून सांगितलं आहे, सासूने हाक मारली. तेव्हा आबा तिच्या विचारातून बाहेर आली. नळाखाली चहाचे भांडे धुवून किचनकडे निघाली. त्या भांड्याला एक वटवाघूळ थडकलं. आबा तिथेच स्तब्ध झाली. आबाचं लग्न जिथे झालं होतं तिथे रोज 2 वटवाघूळ कुठून तरी येऊन अंगणात उडत बसायची. पूर्ण वस्तीमध्ये खूप घरे होती, पण तरीही तिथे वटवाघुळे होती. असं सांगितलं जातं की वटवाघूळ रिकाम्या घरांना आपला अड्डा बनवतात. आज सुद्धा दोन्ही त्याच पद्धतीने उडत होते. तेव्हाच एक वटवाघूळ तिला येऊन धडकलं. आबा चहा ठेवायला गेली तेव्हा नळावर भांडी धुणारी अंकिता म्हणाली, बहिणी, कोणी वॅम्पायर तुमच्यावर फिदा तर झाला नाही ना? आबा चहा ठेवून किचनच्या दारापाशी आली आणि हळूच हसत म्हणाली, काय स्वप्नांच्या दुनियेत जगता तुम्ही? इथे इतकी लोक असताना वॅम्पायर राहायला येतील? आणि तसंही असं काही होत नाही खऱ्या आयुष्यात. पण विचार करून पहा, जर असं खरंच झालं तर? अंकिता म्हणाली, मी आता तुमच्या बरोबर अशा मूवी बघणार नाही. हल्ली फार स्वप्नांमध्ये जगताय तुम्ही. आबा बोलत होती तितक्यात तिची सासू मागून आली आणि कडक शब्दात बोलायला लागली, इथे उभी राहून गप्पा मारत आहेस? काही काम तर तुझ्याकडून होत नाही. माझ्या मुलाला गेलस तरी फुकट जेवायला मिळत आहे ना, म्हणून बिघडली आहेस. घराबाहेर काढणारी सासू मिळाली असती
तर कळलं असतं तुला. मम्मी प्लीज, अंकिता म्हणाली. तू वहिनींना दोषी ठरू नकोस. दादा जग सोडून गेला, त्यात वहिनींची काय चूक? चुप बस, जास्त हिची साईड घेऊ नकोस. अंकिताला ओरडून गप्प केलं. आबा चहा गाळायला लागली आणि अंकिताला गप्प बसायची खूण केली. अंकिता काही न बोलता तिच्या खोलीत जाऊन बसली आणि वैतागून म्हणाली, आबा बहिणी बरोबर हे नीट वागत नाहीत. काहीतरी जादू होऊ दे आणि आबा बहिणीचे आयुष्य बदलून जाऊ दे. आबा न बोलता चहा देऊन रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली. जेवून सगळे झोपले तेव्हा ती जुन्या विचारात मग्न झाली. आबा तेव्हा फायनल इयर पास करणार होती. ती नोकरी शोधत होती, पण तिचे बाबा लग्नासाठी तिच्यावर दबाव आणत होते आणि तिला लग्नापासून लांब राहायचं होतं. एके दिवशी ती नोकरीच्या शोधात असताना बसमधून उतरताना तिचा हात चुकून एका मुलाला लागला. तो काही बोलणार त्याआधी आभा सॉरी सुद्धा म्हणाली होती. ती बसमधून उतरली. तिने त्या मुलाकडे पाहिलं सुद्धा नव्हतं. ती जेव्हा कंपनीत इंटरव्ह्यूला गेली तेव्हा तिला थोडा उशीर झाला होता. ती घाईत, जिथे लाईन आहे तिथे घाईने जात होती. तेव्हा ती समोरून येणाऱ्या मुलाला धडकली. सॉरी सॉरी म्हणत ती त्याच्याकडे न पाहता पुढे जात होती. तेव्हा एक गंभीर आवाज तिच्या कानांवर पडला. फक्त सॉरी, अजून काही बोलणार नाही का? आभाला तो आवाज ओळखीचा वाटला. तिने मागे वळून पाहिलं तर तो अर्जुन होता. पण तेव्हा तिचं नाव घेतलं त्यामुळे ती आत गेली. इंटरव्ह्यू पूर्ण करून ती बाहेर आली आणि इकडे तिकडे पाहत विचार केला, अर्जुन होता ना तो, इथे काय करतोय? आता गेला असेल. ती विचार करता करता कॉरिडॉर मध्ये येत होती. आर यू ऑल राईट? आभाने कोणाचा तरी प्रश्न ऐकला, पण ती विचारात मग्न असल्यामुळे ती म्हणाली, येस, वाय नॉट? रिअली? परत तेच ऐकून चिडून मान हलवत म्हणाली, व्हॉट इज प्रॉब्लेम विथ यू? आभाने जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या तोंडून आलं, तुम्ही? आणि ती अनावादाने पुढे आली आणि अर्जुनला मिठी मारली. अर्जुनचा पुढे आलेला हात तसाच राहिला जो त्याने शेक हँड करायला पुढे केला होता. अर्जुनने तिला पकडलं नाही आणि तिला आपल्या चुकीची जाणीव झाली. ती लगेच दूर झाली, पण काही बोलू शकली नाही. अर्जुनला कळतच नव्हतं की आबा अशी का वागली आणि आबाला सुद्धा समजत नव्हतं की ती अर्जुनच्या गळ्यात कधी आणि कशी पडली. दोघांमध्ये आधी कधी जास्ती बोलणं सुद्धा झालं नव्हतं. दोघेही एकदम शांत झाले. दोघे काहीच बोलू शकत नव्हते. तर मित्रांनो, उर्वरित कथा पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मधून जरूर सांगा. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.